दादींशी बोलून झाल्यावर वृंदा झोपायचा प्रयत्न करत होती, पण मन मात्र बेचैन होतं. बराच वेळ ती विचारात हरवली होती. त्याच नादात ती कधी झोपेच्या अधीन झाली तिला कळलंच नाही. इकडे रुद्रही विचारात गडला होता. वृंदाच्या आवाजावरून त्याला समजलं होतं तिचं काहीतरी बिनसलंय ते. पण काय झालं या मुलीला? संध्याकाळी तर किती भरभरून बोलत होती आणि मगाशी? नक्कीच घरी काहीतरी झालंय. नेहमीप्रमाणे कोणीतरी ओरडलं असणार. असं का वागवत तिच्याशी? आंटीही कशा बोलत होत्या तिच्याशी. मला अजिबात आवडलं नाही ते. वृंदा म्हणाली खरी, किती वेळ आली की बोलेल, पण मी नाही तिला असं उदास पाहू शकत. रुद्र बेडवर पडून कितीतरी वेळ वृंदाचाच विचार करत होता. कधीतरी उशिरा त्याला झोप लागली. सकाळी वृंदा कॉलेजसाठी म्हणून लवकर आवरून खाली आली. कसा तरी ब्रेकफास्ट पोटात ढकलून ती धावतच बाहेर पडली. आजही पावसाची रिमझिम सुरूच होती. बराच वेळ ती रिक्षा शोधत होती. आज नक्की लेट होणार पोचायला. हे रिक्षावाले पण ना लगेच माज दाखवतात. आता काय करू? हो, बस मिळते का पाहते. वृंदा भराभर बसस्टॉपच्या दिशेने चालायला लागली. ओ मॅडम, लिफ्ट पाहिजे का? बाजूने आवाज आला, पण तिने असेल कोणीतरी मवाली म्हणून त्याकडे दुर्लक्ष केलं आणि पुढे चालायला लागली. ओ वृंदा मॅडम. आता मात्र आपलं नाव त्या माणसाच्या तोंडून ऐकून तिचं डोकं सटकलं. काय आहे रे? ती चिडून बोलायला जाणार, तोच पुढचे शब्द तोंडातच राहिले. कारण साक्षात रुद्र प्रधान तिच्या शेजारी गाडी घेऊन चालले होते. ती न सुचून त्याच्याकडे पाहतच राहिली. आज चक्क तो कॅज्युअल्समध्ये होता आणि गाडीही वेगळी होती. बहुतेक आज त्याची सुट्टी असावी, पण तो सकाळ सकाळ तिकडे काय करतोय हा तिला प्रश्न पडला होता. ऑफिसर तुम्ही? वृंदाने गडबडत विचारलं. का कोणी दुसरं एक्सपेक्ट करत होतीस? रुद्रने भुवया उंचावत मिश्किलपणे विचारलं. नाही तसं नाही, पण तुम्हालाही एवढ्या सकाळी इकडे एक्सपेक्ट केलं नव्हतं. वृंदा हलकं हसून म्हणाली. बस सोडतो कॉलेजला, रुद्र म्हणाला. नको, मी जाईन ना, वृंदा म्हणाली. मी सोडलं तुला तर कदाचित फक्त फर्स्ट लेक्चर मिस होईल. बस किंवा रिक्षासाठी थांबलीस तर पूर्ण कॉलेज मिस होईल. चॉईस इज युअर्स, रुद्र डोळे मिचकावत म्हणाला. तशी ती निमूटपणे गाडीत बसली. रुद्रने गालात हसत गाडी स्टार्ट केली. तुम्ही इकडे कसे? आज ड्युटीवर नाही गेलात? वृंदाने आत बसल्यावर विचारलं. आज सुट्टी आहे माझी, थोडं कामं आहेत आणि शिवाय तो माझा मित्र आहे ना ज्याला तू भेटलीस त्याच्यासोबत बाहेर जायचं आहे. त्याचं घर तुझ्या कॉलेजजवळच आहे, रुद्रने सांगितलं. ओके, वृंदाने स्माईल दिली. सो वृंदा मॅडम, अनायसे तुमचं फर्स्ट लेक्चर मिस झालंच आहे, तर एक फक्कड चहा मारूया, रुद्र हसून म्हणाला. तशी ती त्याच्याकडे आश्चर्याने पाहायला लागली. असं काय करतेस भूत बघितल्यासारखं? तुम्हाला असं पण बोलता येतं? तिने डोळे मोठे करून विचारलं. अगं, मी आज पृथ्वीवर जन्म घेतलाय, एलियन नाही, आणि कॉलेजलाही गेलोय. एवढं आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे त्यात? रुद्रला तिचं एक्सप्रेशनचं हसू येत होतं. ते म्हणजे मी, वृंदा मॅडम गोंधळल्या. इट्स ओके. बरं, चहा तर घेऊच आपण, पण एका अटीवर. कसली अट? काल काय झालेलं तुला सांगशील? रुद्रने तिच्याकडे कटाक्ष टाकला. काल? कुठे काय? कधी? वृंदा नजर चोरत होती. वृंदा, काल रडली होतीस ना? रुद्रने विचारलं. वृंदा बोलून गेली. आय मीन, नाही, तुम्हाला का वाटलं असं? हे बघ, मी एक पोलीस ऑफिसर आहे, सो खोटं बोलायचा विचारही करायचा नाही हा. चल पटकन सांग, कोण ओरडलं? मॉम, वृंदा खाली मान घालून म्हणाली. कशाबद्दल? ते त्यांना आवडलं नाही मी तुमच्यासाठी. आय मीन, त्यांना वाटत होतं मी पुढे करते, पण खरंच तसं नाही ऑफिसर.
आजी सांगायची, घरात माणसांची ये जा हवी तरच घर घरासारखं वाटतं आणि आपल्या घरी येणारा माणूस कधीही रिता जाऊ नये. गावी सतत माणसांचा राबता असायचा घरात. मला मनापासून आवडायचं पाहुणचार करायला. इकडे तसं नाही ना. कधीतरी कुणीतरी घरी येतं, जसे काल अचानक तुम्ही आलात म्हणून हौशेने करायला गेले तर. वृंदाचा चेहरा पडला. बास एवढेच? एवढ्यासाठी रडलीस तू? रुद्रने विचारलं. म्हणजे तेवढंच नाही. त्या म्हणाल्या तुमच्यापासून लांब राहायचं. वृंदाने प्रामाणिकपणे सांगून टाकलं. अच्छा, त्यासाठी रडू आलं होय. आता मला कळलं. रुद्र तिची मस्करी करत म्हणाला. ऑफिसर, तुम्ही चिडवणार असाल तर मी काही सांगणारच नाही यापुढे. वृंदा चिडून म्हणाली. अरे मस्करी केली मी वृंदा, चिडू नको ना प्लीज. चल ये चहा घेऊया. रुद्रने गाडी साईडला घेतली. दोघे खाली उतरणार तोच वृंदाचा फोन वाजला. भक्तीचं नाव पाहून तिने डोक्यावर हात मारला. शी, बघा तुमच्या नादात भक्तीला कळवायला विसरले मी. तिने बडबडत फोन रिसीव्ह केला. कुणीकडे उधळली बे तू? इकडे वाट पाहून चुकली मी. पलीकडून भक्ती किंचाळली. सॉरी ना भक्ते, ते ॲक्च्युली, असं म्हणत वृंदाने तिला सगळं सांगितलं. रुद्र तिची बडबड ऐकत बसला होता. बोलता बोलता वृंदाच्या नकळत स्पीकरचं आयकॉन प्रेस झालं. हायला, जिजूंसोबत डेट, भारीच की. अय वृंदे, तू सुट्टी घेतली तरी चालतंयच. भक्ती एक्साईट होऊन ओरडली आणि फोन स्पीकरवर असल्यामुळे पूर्ण गाडीभर तिचा आवाज घुमला. भक्ते, वृंदा पूर्ण गडबडली. चुप बे. अय वृंदे, असला चान्स नाही मिळायचा परत. सांगून टाक ना भाई, कधीपासनं फिदा आहेस तू? पार तेव्हा. भक्तीचं बोलणं पूर्ण होण्याआधीच वृंदाने फोन कट केला आणि रुद्रकडे पाहिलं. तो डोळे फाडून त्याच्याकडे पाहत होता. तुम्ही लक्ष देऊ नका, येडी आहे ती. ते काहीही बडबडतं. वृंदा कसनुशी हसत त्याच्याकडे पाहत होती. तरीही त्याची नजर तिच्यावरच रोखलेली. चहा घेऊया ना? नाहीतर राहू द्या, उशीर होईल तुम्हाला. वृंदा खाल्लेल्या मातीवर सारवासारव करत होती आणि मनात भक्तीला शिव्या पडत होत्या. काय म्हणत होती ती? रुद्रने आवाज वाढवत विचारलं. काही नाही, ते असंच चिडवा-चिडवी. उतना तो चलता है ना बॉस. ते म्हणजे. अरे थांबला ना पाऊस. तुम्ही जा हां डायरेक्ट, मी जाते. ती बघा रिक्षा पण आहे तिकडे. ओ रिक्षावाले भैया. वृंदा हडबडत खाली उतरायला जाणार तोच रुद्रने तिचा हात पकडला तशी ती थबकली. त्याने गाडी लॉक केली तशी ती अजूनच घाबरली. मला जाऊ द्या ना ऑफिसर, वृंदाने रडकं तोंड करून सांगितलं. चुप, नाटकं बंद. रुद्रने डोळे वटारले तशी ती डचकून शांतच झाली. अजिबात हालायचं नाही इकडून. मी चहा घेऊन येतो. रुद्रने तिला दट्टावलं तशी तिने मान हलवली. रुद्र गालात हसत खाली उतरला आणि चहा घेऊन आला. घे. त्याने तिच्या हातात ग्लास दिला तसा वृंदाने लगेच तो घेऊन तोंडाला लावला. अगं हळूहळू, तू तर अशी वागतेस जसं काही तुला वाघाच्या पिंजऱ्यातच कैद करून ठेवलंय. रुद्र हसत म्हणाला. आता वाघापेक्षा कमी नाही वाटत आहात तुम्ही ऑफिसर. बाप्पा मदत कर रे, प्लीज. काही विचारू नका प्लीज ना. वृंदा मनातल्या मनात बडबडत होती आणि रुद्र तिचं निरीक्षण करत गालात हसत होता. मगाशी भक्तीचं बोलणं त्याने अगदी व्यवस्थित ऐकलं होतं आणि त्यावरून ती वृंदाला आपल्यावरून चिडवते हे त्याला कळलं होतं आणि जाम आवडलंही होतं. पण सोबतच ती म्हणाली होती, कधीपासून फिदा आहेस? तेही त्याच्या तीक्ष्ण कानांनी बरोबर पकडलं होतं. याचा अर्थ त्याची शंका खरी होती. वृंदाला त्याने याआधीही पाहिलंय. हे जे राहून राहून त्याला वाटायचं ते खरंच होतं. पण कुठे? ते उत्तर तर आता फक्त वृंदा मॅडमच देऊ शकत होत्या आणि रुद्र काही सहजासहजी तिला सोडणार नव्हता. ऑफिसर चहा घ्या ना.
त्याला असं आपल्याकडे बघताना पाहून वृंदाने त्याला हलवलं. तसं तो भानावर आला. हो घेतो ना. रुद्रने चहाचा सिप घेतला. ऑफिसर, ते मगाशी ती भक्ती खरंच मस्ती करत होती हां. ते म्हणजे तसं काही. रुद्रने काही विचारायच्या आत वृंदानेच बोलायला सुरुवात केली. अरे मी काही बोललो का? करू देत ना मस्ती भक्तीला. आपल्याला आवडली बाबा ही मस्ती. रुद्र मिश्किल नजरेने म्हणाला. तशी वृंदा हँगच झाली. तिची नजर त्याच्या नजरेत अडकली आणि चेहऱ्यावर परत एकदा लाजरं हसू फुललं. बास, रुद्रबाबू तिकडे स्पेशल बाद झाले. त्यालाही कळत नव्हतं तो असा कॉलेज बॉयसारखा कधीपासून वागायला लागला होता. त्याच्या आयुष्यात जे झालं त्यानंतर त्याचा स्वभाव पूर्णपणे बदलला होता. आणि मस्तीखोर रुद्र एकदम सिनियर वगैरे झाला होता. पण वृंदाच्या सहवासात तो खुलायचा आणि तोच जुना रुद्र डोकेवर काढायचा. तिला छळायला, तिची खेचायला त्याला आवडायचं. गोड वाटायचं ती त्याला चिडली की. एकंदर रुद्रबाबू की नैया धीरे धीरे प्रेम सागर की ओर बढ़ रही थी. ऑफिसर, निघायचं ना? वृंदा भानावर येत म्हणाली. हो आलोच. रुद्र पटकन ग्लास ठेवून पैसे देऊन आला आणि दोघे निघाले. ये. अचानक वृंदा फोनमध्ये पाहत ओरडली. काय ग, काय झालं? रुद्रने डचकून विचारलं. ऑफिसर, हे बघा, अरिजित सिंगची म्युझिक कॉन्सर्ट आहे 2 आठवड्यांनी. वाव, काश मला जाता आलं असतं. वृंदा हळहळत होती. अगं मग प्रॉब्लेम काय आहे? 2 आठवडे म्हणजे आतापर्यंत बुकिंगही फुल असणार. रुद्रही जरा उदास होत म्हणाला. तुम्हाला आवडतात का म्युझिक कॉन्सर्ट्स? वृंदाने विचारलं. ऑफकोर्स, मला म्युझिकमध्ये करिअर करायचं नव्हतं, पण याचा अर्थ असा नाही की मला त्यातलं नॉलेज नाही किंवा इंटरेस्ट नाही. रुद्र हसून म्हणाला. हो, मग जा ना तुम्ही. मला नाही येता येणार कारण आमचे प्रोजेक्ट्स असाईन होणार आहेत तेव्हा. पण तुम्ही जाऊ शकता ना? ती उत्साहाने म्हणाली. बघूया कसं काय जमतं, रुद्र म्हणाला. वृंदाचं कॉलेज आलं तशी ती त्याला बाय करत उतरून गेली. ती आज जाईपर्यंत रुद्र थांबला होता. ती दिसेनाशी झाली आणि रुद्रने गाडी पळवली. वृंदा हसतच तिच्या क्लासकडे चालली होती की भक्ती आडवी आलीच. वृंदे, तुला सांगितलं होतं ना यायचं नाही आज. मग? भक्ती कमरेवर हात ठेवून उभी होती. भक्ते, येडी का खुळी ग तू? कशाला बोंबलत होतीस जोरजोरात? डेटवर जा. स्पीकर ऑन झाला होता माहिती आहे? वृंदा ओरडत म्हणाली. आईला, जिजूंनी ऐकलं काय? बघ, सगळं ऐकलं त्यांनी. वर माहिती आहे काय केलं? असं म्हणत वृंदाने तिला सगळं सांगितलं. तशी भक्ती हसायला लागली. हसतेस काय? मग काय करू? अरे वृंदे, एवढं बोलून पण जिजू तुला कॉलेजात सोडून गेले की. लय डोकं चावते काय तू त्यांचं? भक्ती हसू धापत होती. भक्ती, गेलीस तू आता. वृंदा सॅकने तिला मारत सुटली आणि ती स्वतःला वाचवत क्लासकडे पळत होती. मित्राला भेटून आणि कामं आटपून रुद्र 4च्या सुमारास घरी आला. घरी आल्या आल्या त्याला अंदाज आलाच काहीतरी गडबड आहे म्हणून. समोर 3 अनोळखी चेहरे दिसत होते. शिवाय दादी आणि शिवानी जीवावर आल्यासारख्या सोफ्यावर बसल्या होत्या. तन्वी मात्र अगदी उत्साहात बोलत होती. निलिमाही निर्विकार चेहऱ्याने बसल्या होत्या. अरे देवरजी, बघा आलेच आमचे देवरजी. तन्वीने नाटकी आवाजात रुद्रचं स्वागत केलं. तशा त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या, पण तो तसाच पुढे आला. त्याच्याकडे लक्ष गेलं तशी समोर बसलेल्या मुलीने लाजून मान खाली गाठली. हे DYSP रुद्रप्रधान आणि देवरजी हे मिस्टर अँड मिसेस पाठक आणि ही शिप्रा त्यांची मुलगी. ते काय झालं, आमच्या ओळखीतलेच आहेत. दे वेर लुकिंग फॉर अ ग्रूम फॉर शिप्रा. मग मीच तुमचं नाव सजेस्ट केलं. शिप्रा अगदी परफेक्ट आहे तुमच्यासाठी. घरगुती यू नो. आणि त्यांना तुमच्या पोलीसच्या नोकरीचाही काही प्रॉब्लेम नाही आहे.
मी सांगितलं तुमचा पगार जरा कमी आहे, पण आम्ही आहोत ना बाकी सगळी हौसमौस करायला. तन्वीने अगदी कौतुकाने त्याला सांगितलं, पण रुद्रचं मात्र डोकं सटकलं. गुड, बट सॉरी मिस्टर अँड मिसेस पाठक अँड शिप्रा राईट. मला आता लग्न करायचं नाही आहे. या तुम्ही, रुद्रने डायरेक्टली सांगितलं. पण देवरची वहिनी मी बोलतोय ना. हां, तर तुम्ही निघालात तरी चालेल. सॉरी एवढा त्रास घेऊन तुम्ही आलात, रुद्रने हात जोडून त्यांना सांगितलं. तसे ते सगळे तन्वीकडे कटाक्ष टाकून तणतणतच बाहेर निघून गेले. तुझा हा प्रॉब्लेम काय आहे रुद्र, तन्वीने चिडून विचारलं. तुमचा प्रॉब्लेम काय आहे तन्वी वहिनी, काय तमाशा लावलायत हा. मी सांगितलंय तुम्हाला माझ्यासाठी मुलगी बघा म्हणून, नाही ना. मग ही जबरदस्ती का. तुम्हाला मी इकडे नको असेन तर तसं सांगा, मी ट्रान्सफर करून घेतो माझी. बट प्लीज डोंट इंटरफेअर इन माय लाईफ. रुद्र चिडला होता. तुझा गैरसमज होतोय, मी तर चांगल्या हेतूने. तन्वी सारवासारव करत होती. तुमचा हेतू काय आहे ते मला चांगलंच माहिती आहे तन्वी वहिनी, पण यापुढे हे असलं या घरात होणार नाही. मला लग्न करायचं असेल तेव्हाच मी करणार आणि माझ्याच पसंतीच्या मुलीशी करणार. तुम्हाला काळजी करायची गरज नाही आहे. रुद्र तिच्यावर एक जळजळीत कटाक्ष टाकून वर निघून गेला. समजलं असेल ना आता तुला, तेव्हा प्लीज परत हे असं काही करण्याच्या फंद्यात पडू नकोस. दादींनी कडक शब्दात तन्वीला सुनावलं. तशी ती चरफडत वर निघून गेली. समजतो काय हा स्वतःला, ब्लडी स्वाईन, स्वतःच्या पसंतीने लग्न करणार. मीही बघतेस कोण मुलगी देते तुला रुद्र. फार प्रेम आहे ना तुझं तुझ्या पॅशनवर. आता याच पॅशनपायी काय काय ऐकायला लागतं तुला बघच. तन्वी चिडून रूमभर फिरत होती. रुद्रही चिडूनच रूममध्ये आला. त्याने दार आपटलं आणि बेडवर डोके धरून बसला. रुद्र, बाहेरून दादींचा आवाज आला तसं त्याने स्वतःला सावरलं आणि दार उघडलं. ये ना दादी. रुद्र बाळा ठीक आहेस ना. आय नो हे असं अचानक, आम्हालाही माहीत नव्हतं. तन्वी अचानकच त्यांना घेऊन आली, मग नाईलाज झाला आमचा. दादींनी त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. मी ठीक आहे दादी, पण मला खरं खरं सांग, पोलीस फोर्स जॉईन करून मी चूक केली का. आपलं पॅशन आपलं एम फॉलो करणं इतकं चुकीचं आहे का गं. नव्हतं जायचं मला म्युझिक इंडस्ट्रीत, नव्हती ती माझी करिअर चॉईस. हा गुन्हा झाला का. दादी मी माझ्या प्रोफेशनमध्ये खुश आहे. भले करोडोत नसेन कमवत, पण जे काही मिळतात त्यात माझ्या बायकोला एक चांगलं आयुष्य नक्कीच देऊ शकतो गं. मग का प्रॉब्लेम असतो तन्वी वहिनीसारख्या लोकांना. रुद्र हताश होत म्हणाला. रुद्र बेटा, तन्वीसारख्या मुलीला पॅशन वगैरे या गोष्टी कधी कळणारच नाहीत. तिचं आयुष्यच वेगळ्या धाटणीचं आहे. पण मला खात्री आहे तुला मात्र लवकरच एक छानशी परी मिळेल, जी तुझं आयुष्यच बदलून टाकेल. तुला भरभरून सुख देईल. तुझ्या चेहऱ्यावरचं हसू कधीच कमी होऊ देणार नाही. बघ तू, विश्वास आहे माझा, दादी हसून म्हणाल्या. रुद्र हलकं हसला. तू आराम कर, मी कॉफी पाठवते. दादी बाहेर निघून गेल्या आणि रुद्र बेडवर पडला. दादींच्या बोलण्याचा विचार करत असताना नकळत वृंदाचा चेहरा त्याच्या डोळ्यांसमोर आला. वृंदा, रुद्रने मनाशीच तिचं नाव घेतलं. सारखा तुझाच विचार करायला लागलोय कमी, अजून बरीच कळायची आहेस मला. चॅटरबॉक्स, काय लपवतेस माझ्यापासून. आता तर मी शोधणारच. बघच तुझ्याकडूनच कसं काढून घेतो ते. भक्तीला थँक्स म्हणायला हवं. रुद्र सकाळचा प्रसंग आठवून हसला. संध्याकाळी वृंदा ऑफिसमध्ये आली. आल्या आल्या ती तिच्या लीडकडे गेली. तिच्याकडून कामं समजावून घेऊन वृंदाने डिझाईन करायला सुरुवात केली. एक बंगलो प्रोजेक्टवर तिला असिस्ट करायचं होतं. वृंदा मुळातच हुशार होती, त्यामुळे कमीत कमी वेळात ती कुठलीही गोष्ट आत्मसात करायची. काम संपलं तशी ती घरी जायला निघाली.
सगळ्यांना बाय करून ती बाहेर पडतच होती की विजय त्यांच्या कॅबिनमधून बाहेर पडली. बाय एव्हरीवन. बाय सर. वृंदा कम विथ मी. त्यांनी सांगितलं तशी ती चुपचाप त्यांच्यासोबत गेली. ड्रायव्हरने गाडी काढली तसं विजयने तिला आत बसायला इशारा केला. खरं तर त्यांच्यासोबत जायचं म्हणजे तिला जरा दडपणच आलं होतं, पण काही पर्याय नव्हता त्यामुळे ती आत बसली. दोघे शांतच होते. आय होप तुला ऑफिस आवडतंय. काही प्रॉब्लेम असेल तर तू स्वप्नीलशी बोलू शकतेस. ही इज अ गुड गाय. विजय शांतता भंग करत म्हणाले. येस मिस्टर देशमुख. वृंदाने जुजबीच उत्तर दिलं. गावी सगळे कसे आहेत? विजयने कचरतच विचारलं. तसं वृंदाला आश्चर्यच वाटलं. ठीक आहेत. आय नो तुला प्रश्न पडलाय तुला इकडे का बोलावलं, पण ट्रस्ट मी वृंदा, तू इकडे राहशील तेच चांगलं आहे तुझ्यासाठी, विजय म्हणाले. एक विचारू मिस्टर देशमुख? गो अहेड. आत्ताच का काळजी वाटायला लागली तुम्हाला माझी? आणि माझं इकडे राहणंच जर माझ्यासाठी चांगलं होतं तर मला गावी पाठवलंच कशाला? वृंदाने भरल्या डोळ्यांनी विचारलं. आणि आता मात्र विजयनी एक सुस्कारा सोडला. आहेत काही गोष्टी वृंदा, कळतील योग्य वेळ आली की, ते म्हणाले. योग्य वेळ? ती तर कधीच निघून गेली ना मिस्टर देशमुख? वृंदाने त्यांच्या डोळ्यात पाहत सवाल केला. आणि आता मात्र ते निरुत्तर झाले. वृंदाने मान वळवली आणि रडू आवरत ती बाहेर बघायला लागली. चुकलो मी वृंदा, चुकतच आलो इतकी वर्ष, नाही नजरेला नजर देऊ शकत तुझ्या. काय सांगू तुला, तुझ्या डोळ्यात पाहिलं ना की गिल्टी वाटतं. मी तुझा आणि निर्मलाचा गुन्हेगार आहे हे प्रकर्षाने जाणवायला लागतं. आणि मग अजूनच दूर जातो ग तुझ्यापासून. खूप वाटतं तुझ्याशी बोलावं, पण हिंमतच होत नाही. सॉरी वृंदा, सॉरी. विजयचं मन आक्रंदत होतं, पण वृंदा म्हणाली तशी वेळ कधीच निघून गेली होती.